तर पुण्यातले 2 मंदिरं आपण कव्हर केलेले आहेत, त्रिशुंड गणपती मंदिर आणि नागेश्वर मंदिर, जे की फार जुनं मंदिर आहे। त्याच्या व्यतिरिक्त आता काही मंदिर आहेत ती आज थोडी भेट देऊया, तिथं दर्शन घेऊया आणि कोणते कोणते मंदिर आहेत ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया। सर्वप्रथम आम्ही पोहोचलो पुण्याचा ग्रामदैवत कसबा गणपती येथे। श्री शहाजीराजे भोसले यांनी 1636 साली पुण्यात लाल महाल बांधला होता। तेव्हा जिजाबाईंनी या गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली। पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून कसबा गणपती प्रसिद्ध आहे। मंदिराजवळील लाल महालात शिवरायांचे बालपण गेले। पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात कसबा पेठ गणपतीला मानाचे पहिले स्थान आहे। सर्वात आधी पुण्याचं ग्रामदैवत कसब्यातलं गणपती इथं दर्शन घेतलं। आता पुढचं मंदिर पाहूया। आता पोचलोय गुंडांचा गणपती, हे बघा मागे। तर चला आपण आज जाऊन दर्शन घेऊया। पुण्याला मंदिरांचं शहर अशी ओळख देणारी अनेक मंदिरे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये आहेत। त्यापैकी एक म्हणजे गुंडाचा गणपती। कसबा पेठेमधील हे मंदिर पेशवेकालीन आहे। गुंडाचा गणपती याची स्थापना नागोजी गुंड नामक व्यक्तीने केल्यामुळे गणपतीला गुंडाचा गणपती असंच नाव पडलं। ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। तीन एप्रिल 1975 रोजी जुन्या मूर्तीचे कवच निघाले। तेव्हा आत अतिप्राचीन सुंदर मूर्ती भंगलेल्या अवस्थेत मिळाली आणि हीच ती मूर्ती जी मुख्य गाभाऱ्याच्या मागे ठेवलेली आहे। आणि 4 फेब्रुवारी 1976 रोजी नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि आता आपल्याला समोर दिसते हीच ती नवीन मूर्ती। कसबा गणपतीनंतर गुंडाचा गणपती नंतर आता आलोय श्री केदारेश्वर मंदिर। कसबा गणपतीच्या शेजारीच आहे, म्हणजे कसबा गणपतीच्या मागच्या बाजूला। तर चला आपण इथं दर्शन घेऊ। पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराकडून कसबा पेठेकडे जाताना मंदिरा शेजारच्या गल्लीत श्री केदारेश्वराचे प्राचीन मंदिर आहे। 900 वर्षापूर्वीच्या
पुण्याच्या ऐतिहासिक साधनात या मंदिराचा उल्लेख आहे. मंदिराची दर्शनाची वेळ 4 वाजता आहे, पण अजून उघडलेलं नाही आहे. तरी आपल्याला जसं जमतं तसं आपण दर्शन घेऊ. नंदी महाराज, आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर आमच्यासाठी मंदिर उघडून दिले. ठीक आहे, चला आता आपण आज जाऊन दर्शन घेऊ. आम्ही आलेलो आहे खिंडीतला गणपती चतुर्शृंगी मंदिराकडेच्या बाजूला आहे. ह्याच मंदिरावरून इथं गणेश खिंड हे नाव पडलेलं आहे रस्त्याचं. तर हाच तो खिंडीतला गणपती आणि हा जवळजवळ 1000 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे असं आम्हाला गुंडाचा गणपती येथील जे पुजारी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्या गणपतीच्या दर्शनाला आम्ही आलेलो आहे. चला बघूया पुढे. आमच्यासोबत आहेत इथले पुजारी बाबळे गुरुजी. तर यांच्याकडून थोडा इतिहास समजून घेऊ. आपल्याला जर सांगायचं असेल कोणाला किंवा तुम्ही कोणाला जर पाहायचं तर जनरल रँडचा खून झालेला होता हे माहिती असेल जर इतिहास. तर जनरल रँडचा खून का झाला तर तेव्हा असं झालं की चाफेकर बंधू, सेनापती बापट आणि लोकमान्य टिळक ते इथे गुप्त बैठक करत असे. अच्छा, ह्या मंदिरात असं इतिहास आहे. पण नंतर त्याच्यामध्ये असं झालं की तेव्हा आपले लोकमान्य टिळकांना कैद केलं गेलं. मग आता हे कैद केलं गेलं त्याच्यामध्ये असं झालं की आपण ह्याचं बदलाता घ्यावाच लागेल. जनरल रँड तेव्हा त्यांनी आपल्या खूप लोकांना मारलं. तर ते कसं घ्यायचं तर चाफेकर बंधूने शेवटी हे देवस्थान निवडलंय. ह्या देवस्थानमध्ये त्यांनी असं केलं की वरती कळस आहे, त्या कळसामध्ये एक छोटीशी जागा आहे. एका वेळी एक माणूस आतमध्ये जाऊ शकतो आणि 10 माणसं असं त्या कळसामध्ये उभे राहू शकतात. अरे वा. तर ही जागा त्यांनी निवडली. त्याचं कारण असं झालं की इथे एक शमीचं झाड पण आहे. येण्या जाण्यासाठी वाट तेव्हा काय शिड्या वगैरे नव्हते, एवढे 20-20 फुटाचे काही शिड्या नव्हते. तर काय केलं तर त्यांनी या झाडावरनं आतमध्ये जाण्याचा प्रवेश त्याने हे करून घेतलं आणि ते आतमध्ये प्रवेश करून आतमध्ये त्यांचे गुफ्तगू सगळे जे आहे ना ते आतमध्ये सल्ला मसला चर्चा वगैरे. मग त्याने असं केलं की जवळजवळ 1-2 महिना त्याने प्लॅनिंग केलं. आता जनरल रँड म्हणजे हे ब्रिटिश लोक असल्यामुळे ह्यांचं टायमिंगवरती खूप हे महत्त्व की बाबा मला 10 वाजता म्हणजे 10 वाजताच जायचं असं त्यांचं टायमिंगचं असल्यामुळे त्यांनी काय केलं की सगळं निरीक्षण केलं की हा जनरल रँड किती वाजता बघितनं बाहेर पडत. इथं तेव्हा जंगलच होतं. तर या इथनं असं ते बाहेर पडायचे.
राजभवन इथे शेजारीच आहे. हम्म. मग तिथनं ते लोक बाहेर पडायचे आणि मग त्यांनी काय केलं की तो पिरियड त्यांनी बघितला की बाबा ह्या पिरियडला ते बाहेर पडतात आहे आणि म्हणून त्यांनी मग नंतर तो दिवस ठरवला आणि त्या दिवशी त्यांनी त्यांचा वध केला. असा त्या चाफेकर बंधूंचा हा लेटेस्ट इतिहास आहे. अच्छा. आणि ते झाल्यानंतर आता जनरल डायरचा खून तर झालेला आहे, पण आता ते आपण लोकमान्य टिळकांना काय सांगायचं. तर त्यांनी सांगितलं आपण आता लोकमान्य टिळकांना ही बातमी त्यांना देऊन टाकूया. तर म्हणून त्यांनी ते सांगितलं की आपलं खिंडीतला गणपती पावला. अच्छा. असं ते संकेत भाषेत त्यांना लोकमान्य टिळकांना ते कळालं. चला आज जनरल डायरचा खून झाला. तर असा हा छोटासा इतिहास आहे. त्याचा पूर्वी आणखीन एक जो त्याच्यापूर्वीचा जो इतिहास आहे तेव्हा आपल्या जिजाबाई होते. जिजाबाई तेव्हा सोमेश्वराला इथनं जंगलच असल्या कारणाने इथनं ते जात होते. जंगलमध्ये जात असताना त्यांना इथे एक ब्राह्मणाचा आवाज ऐकताना द्या काहीतरी मंत्र म्हणतोय वगैरे म्हणून त्यांनी सहज आपल्या इथे येऊन बघितलं. तर ते इथे त्यांना गणपतीचं जास्त देवस्थान सापडलं आणि ते गणपतीचं ते भक्तच होतं जे हे करत होते. म्हणून त्यांनी सांगितलं अरे वा इतकं छान देऊळ आहे. मग त्यांनी असं केलं की या देवस्थानचा जीर्णोद्धार केला. आणि त्या जीर्णोद्धार करत असताना तर त्यांना काही लोकांनी जीर्णोद्धार करताना तिथे त्यांना एक विहीर सापडली आणि विहीर त्यांनी साफसफाई केली, डागडुजी केली आणि त्या विहिरीमध्ये नाही म्हणलं तरी जवळजवळ 4 मन धन सापडलं. अरे बाप. आता हे धन देवस्थानचं असल्यामुळे किंवा देवस्थानच्या तिथनं जर धन आल्यामुळे तर त्यांना सगळ्यांचं असं मत होतं की आपण ते राजाला द्यायला पाहिजे, आपल्या बाजीरावांनाच ते द्यायला पाहिजे. पण तेव्हा म्हणलं की नाही म्हणे हे देवस्थानचं धन आहे तर आम्ही कसं होता येईल म्हणून त्या धनातनं देवस्थानचं जीर्णोद्धार झाला. अच्छा. पण हे जीर्णोद्धार जे झाल्यानंतर ते धन इतकं होतं की ते उरलं. मग आता ह्या उरलेल्या धनाचं काय करायचं. मग त्यांनी आपण हे जे सोमेश्वर म्हणतो ओंकारेश्वर आहे तर हे धन ते ओंकारेश्वरला पण देण्यात आलं आणि त्या धनामधनं ते ओंकारेश्वरची सुद्धा बांधणी झाली. अच्छा. तिथली पण जीर्णोद्धार आहे तरी सुद्धा ते धन उरलं. आता ह्या धनाचं काय करायचं म्हणून ते काय केलं ते उरलेलं जे धन आहे ते पर्वती संस्थाला दिलं गेलं आणि ते पर्वती संस्थाने आपलं हे जे आहे वरती मंदिर पर्वती संस्थांचं मंदिर आहे तर ते सगळं धन त्याच्यासाठी सुद्धा वापरलं गेलं. म्हणजे एवढ्याच्या धनामध्ये एवढा तिन्ही देवस्थानाचा जीर्णोद्धार झालेला आहे. हे असं त्या जुना इतिहास आहे. या विहीर अशी आहे की ती अशी रेक्टँग्युलर टाईप विहीर आहे आणि आतमध्ये जायला पायऱ्या आहेत. पण आता आम्ही जेव्हा हे बांधला हॉल जेव्हा बांधला त्याचं दर्शन तेव्हा आम्हाला झालं की बुवा खरंच विहीर आहे का नाही हे तर बघू द्या. मग आम्हाला त्याचं दर्शन झालं आणि मग त्याच्यामध्ये आम्ही बघितलं तर ते खूप आतमध्ये पायऱ्या खोल आहेत. कोणी जाण्याचं डेअरिंग करत नव्हतं कारण की काय इतके भयानक ते वातावरण होतं. जर आतमध्ये कोण गेलं आणि काय तर तिथे पाणी वगैरे असतील तर ते काही पण असू शकतं. अजून विहीर आहे का ती विहीर आम्ही काय केलं त्याच्यावरती स्लॅब टाकलेला आहे. अच्छा. यदा कदाचित जर पुण्यात दुष्काळ पडला ते काढायचा आणि त्या पाण्याचा उपयोग करायचा. तर हे आता तुम्ही म्हणाल की आता हे जुनं आहे ते कशावरनं तुम्ही म्हणाल तर हे जे शमीचं जे झाड आहे ते जवळजवळ 250-300 वर्षापूर्वीचं झाड आहे. अरे बापरे. हे झाड आता आम्ही जास्तीत जास्त त्याला किती प्रोटेक्शन मिळेल याची काळजी आम्ही घेतो. याची काळजी घेत असतानाच सुद्धा तेव्हा त्या विहिरीचं दर्शन झालं आणि ते आम्हाला खरंच वाटलं की नाही आपला विहीर आहे का ते बघू तरी कमीत कमी कशी आहे. म्हणून त्या हे साफसफाई करत असताना आम्हाला ती विहीर पण सापडली आणि खरंच इतिहास आहे म्हणजे त्या देवस्थानला इतिहास आहे असं एकदम सिद्ध झालेलं आहे.